धन्वंतरी, आणि मग अमृताचा कलश घेऊन हे धन्वंतरी अवतीर्ण झालेले आहेत. आता हे जे मध्यधुंद झालेले जे असुर आहेत ना, त्यांनी त्या सगळ्या धुंदीमध्ये तो पटकन तो कलश घेतलाय आणि घेऊन पळायला लागले. देवांना कळेनच आता काय करायचं. जेव्हा मुख्य अमृत आलं तेव्हा हे पळायला लागले घेऊन. मग ते इकडे पळ तिकडे पळ तिकडे पळ, त्यांना काही शुद्धच नाहीये आणि एवढा चांगला ठास केलाय, ज्याच्यासाठी एवढं सगळं केलंय, ते अमृतच यांच्या हातात गेलं. आता करायचं काय? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याच्याने होत नाही ना, आपल्या हाताबाहेर जाते, तेव्हा भगवंत एकमेव असतात जे आपल्याला ते मिळवून देतात. आणि मग लगेच भगवंतांनी अवतार धारण केलाय. तो अवतार आहे मोहिनी अवतार. अतिशय सुंदर असा मोहक मादक सुंदर असं रूप भगवंतांनी धारण केलंय आणि छुन छुन असं पैंजण वाजवत हे भगवंत तिथे प्रकट झालेले आहेत. आता स्त्री, या स्त्रीला, सुंदर स्त्रीला बघितल्यानंतर त्या दानवांची जी काही परिस्थिती झाली होती ते सगळे तिच्या मागे 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 धावायला लागले. किती सुंदर आहेस, कुठे राहते सुंदरी तू, तुझं नाव काय, तुझं गाव काय, तुझा विवाह झालाय का, हे सगळे प्रश्न ते विचारायला लागलेत. अर्थात ती मोहिनी अवतारातले भगवंत सांगतायत की खरं तर माझं लग्न झालं नाहीये, विवाह झाला नाही, मी अविवाहित आहे आणि विवाह करण्यासाठी मी इथे आलेली आहे आणि मी तुमच्या सगळ्यांचं कल्याण करणार आहे. लक्षात घ्या, स्त्री हा असा एक प्रकार आहे की ती चांगलंही करते आणि वाईटही करते. तिच्याकडे ती शक्ती दिलेली आहे देवाने. जो माझ्यावर जीवापड प्रेम करेल त्याच्या दारी मी राहणार. आता ह्याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ असुरांना कळणार आहे का? जो माझी भक्ती करेल, जो माझी उपासना करेल, त्याच्या दारात मी राहीन, असं तिला म्हणायचं. ठीक आहे, त्या मुडांना काय कळणार? ती काय म्हणाली की तुम्ही हे जे काही तुमच्याकडे आहे ना, हे तुम्ही माझ्याकडे द्या. कारण कसं आहे,